आता पाहूया लोकसभेच्या आखाड्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते जे.पी. गावित यांची दिंडोरी लोकसभा निवडणुकीतून अखेर माघार। शरद पवारांच्या शिष्टाईला यश। पक्षाच्या आदेशाचं पालन करून माघार घेतल्याची गावित यांची माहिती। माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज अखेर मागे। दिंडोरीच्या भाजप उमेदवार भारती पवार यांना मोठा दिलासा। भाजप पदाधिकाऱ्यांच्या शिष्टाईला मोठं यश। सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आचारसंहिता उल्लंघन केल्याची तक्रार। अपक्ष उमेदवार संदीप देवकाते यांच्याकडून निवडणूक आयोगात तक्रार। प्रचाराची सांगता झाल्यानंतरही सुळेंनी त्यांच्या पक्षाच्या इंस्टाग्राम पेजवर प्रचार केला असा आरोप। अभिजित पाटील यांचे कट्टर विरोधक भागीरथ भालके यांचा माढ्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांना पाठिंबा। भालके गटाच्या बैठकीत निर्णय। भालकेंच्या पाठिंब्यामुळे माढ्यात मोहिते पाटलांचं बळ वाढलं। शांतिगिरी महाराज नाशिक मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर ठाम। निवडणूक आयोगाकडून शांतिगिरी महाराजांना बादली चिन्ह। ठाकरे गटाच्या रमेश जाधव यांची कल्याण लोकसभेत निवडणुकीतून माघार। मविया उमेदवार वैशाली दरेकरांना दिलासा। खबरदारी म्हणून अर्ज दाखल केला होता, रमेश जाधव यांची माहिती। नाशिकमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंना दिलासा। शेवटच्या क्षणाला पळापळ करत अखेर अपक्ष उमेदवार अनिल जाधवांचा उमेदवारी अर्ज मागे। शिंदे गटात प्रवेशानंतर विजय करंजकरांची नाशिक लोकसभेतून माघार। ठाकरेंनी तिकीट न दिल्याने बंडखोरी करत करंजकरांनी अपक्ष अर्ज भरला होता। बहुजन विकास आघाडीला लोकसभेसाठी मिळालं शिट्टी चिन्ह। गेल्या 20 वर्षापासून बहुजन विकास आघाडी शिट्टीवरच लढत असल्यानं घराघरात पोहोचण्याचा मार्ग मोकळा।